नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला, हा व्लॉग होता तो की मी डीमार्ट शॉपिंगचा व्लॉग टाकलेला आहे 2-4 व्लॉगच्या आधी. कारण तेव्हा मी टाकला होता आणि त्याच्यानंतर म्हणजे ग्रॉसरी सगळं जे डीमार्ट शॉपिंग केलेली होती ती घरी आणून ठेवली. पण काही प्रॉब्लेममुळे मी म्हणजे ते शूट करू नाही शकले की बाबा काय काय आणलं वगैरे ते म्हणून. तर त्यामुळे तर हा व्लॉग आत्ता मी टाकत आहे. तर तुम्ही हा व्लॉगला खूप सारं प्रेम द्या आणि असंच सपोर्ट करत राहा आणि लास्टपर्यंत व्लॉग बघायला विसरू नका आणि कमेंटही करायला विसरू नका. तर हे डीमार्टची शॉपिंग करत होतो आम्ही. खूप सारी शॉपिंग पण केली आणि त्यातलंच छोटंसं शॉर्ट्स म्हणजे व्हिडिओचा छोटा व्हिडिओ असा मी ह्यात ॲड केला. कारण ते डीमार्ट शॉपिंगचा व्लॉग आता कोणी बघितला नसेल तरीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये व्लॉगची लिंक देते. नक्की बघायला विसरू नका की व्लॉगमध्ये डीमार्ट आमच्या इथलं डीमार्ट कसं आहे, काय आहे हे मी दाखवलं आहे. मी म्हणजे माझ्या मुलाने ते शूट केलेलं आहे आणि त्याने प्रत्येक गोष्टी तिथे बिस्किट वगैरे सर्व आहे तिथे झूम करून व्हिडिओज व्यवस्थित बघितलेल्या आहेत. तर डीमार्टची शॉपिंग केली पण घरी आल्यावरती ते दाखवणं झालं नाही मला. म्हणजे एक आपलं काहीतरी अडचण आली त्यामुळे नाही दाखवलं. तर मग मी एवढी सगळी शॉपिंग केलेली आहे. जेवढं तुम्ही बघताय ते तुम्ही नक्की बघा व्यवस्थित की बाबा काय काय केली आहे म्हणून. आणि जर काही असेल तुम्हाला काही कमेंट काही विचारायचं असेल क्वेश्चन तर नक्की कमेंट करून सांगा. मी त्याचं आन्सर नक्की देईन. आणि हे सगळं मी थोडंसं घेऊन आलेली होती. नाही म्हटलं तर म्हणजे बिलिंग वगैरे झालेली होती. म्हणजे झाली बिलिंग तरी पण बऱ्यापैकी. जेवढं म्हणजे बजेट 1 महिना नाही, हे 1.5 महिन्यापर्यंतचं राशन चालून जातं माझं. 1 महिन्याचं जरी आणलं तरी होतं मला. मग तरी ह्यात मी कमी डाळी आणल्या कारण आता हे सुट्टी वगैरे आहेत त्यामुळे गावाला जाणं वगैरे होतं. त्यामुळे मग कमी राशन भरलेलं आहे ह्या महिन्यामध्ये. आणि पुढचं पण म्हणजे 1 महिना आहे त्याच्यानंतर मुलाची शाळा वगैरे त्यामुळे मग जेवढं जमेल तेवढं मी सगळं घेऊन आली. आणि मी लिस्ट वगैरे बनवत नाही. रिझन का तर मी तिथे गेल्यावरती स्वतःहून जेवढं मला पाहिजे तेवढंच घेते. याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे राशन वगैरे जास्त मी घेऊन येत नाही. कारण काय होतं कीड लागणं हे ते होत राहतं. त्यामुळे मी काहीही जास्त घेऊन येत नाही. 5 किलो तांदूळ, 5 किलो साखर असं ते हे माझं आहे. आणि गहू वगैरे तर मी म्हणजे बाहेरूनच दळूनच आणते डायरेक्टली. त्यांच्याकडूनच घेऊन वगैरे आणते. मग हे मुलाला पण थोडंसं खायला कधी आपल्यालाही कधी लागतं वगैरे सॉस चीज वगैरे हे कसं बाहेरून प्रत्येक वेळेस आणणं मला आवडत नाही कारण जास्त पैसे जातात म्हणून. आणि नंतर मुलाचं चाललेलं होतं की म्हणजे झाड खूप म्हणजे हे नारळाचं जे हे होतं ना रोप ते खूपच नारळ माझा उगवला होता. आणि ते उगवूनसुद्धा म्हणजे खूप म्हणजे असं खूप म्हणजे मंदिराला पण खूप टेकला होता. नंतर बाहेर मी गॅलरीत ठेवलं तर तिथे पण मला थटायला लागला म्हणजे हे व्हायला लागलं. आणि मग पाण्यात ठेवलं की काय आळ्या वगैरे होतात आणि तसं एकदा झालं होतं थोडंसं कारण गावी वगैरे जाण्यामुळे झालं होतं. मग तो म्हणे की खाली ठेवूया किंवा खाली लावूया आपण. मग ते त्याच्या खातर की नाही मम्मी हे किती दिवस झाले ठेवलं आहे हे ते म्हणून. मग कसं खाली लावणं आमच्या गॅलरीतून सरळ दिसतंय म्हणा. पण तरीसुद्धा कसं पाणी वगैरे आता जास्त करून उन्हाळ्यात जास्त लागतं पाणी झाडांना वगैरे. त्यामुळे पाण्याचं कमतरता पण भासते. हाच प्रॉब्लेम होतो म्हणून मग मी विचार करत होते की नको ठेवायला खाली. कारण खाली रोज तो पाणी आणून टाकू शकत नाही. किंवा कसं प्रत्येकाच्या ह्याने आता माझ्या पण म्हटलं तर खाली स्पेशली बादली घेऊन पाणी येणं आणि मग ते टाकणं वगैरे म्हणून. तर मुलगा म्हटला नाही लावायचंच आहे म्हणून खाली आलो. त्याने स्क्रूड्रायव्हरने त्या गोंधळात माझा स्क्रूड्रायव्हर जो तो काढतोय ना माती तो स्क्रूड्रायव्हरसुद्धा हरवला त्याच्या गोंधळामध्ये. कारण काय म्हणतात त्याला हे करायचं होतं लावायचं वगैरे होतं. त्याला खूप आवडतं असं काही ना काहीतरी करायचं वगैरे. तो त्यात खूप हे आहे इंटरेस्ट पाहिजे असतो. सगळं काही ना काहीतरी उचापत्या करायच्या समजा एक प्रकारे. कुठे काहीतरी नुकसान तर करेल नाही तर काहीतरी असं म्हणजे पण एक करतो की आवडतं त्याला. खेळायला पण खूप सारं आवडतं त्याला. खेळतो पण खूप मोठ्या प्रमाणात खाली वगैरे. आता सुट्ट्या तर खूप सारं खेळणं होतं त्याला. 3-4 तास खेळतो. 3 तर तास खेळून घेतो. मग त्याला आता हे आहे ते हे त्याचं म्हणणं होतं मला लावायचं. तर मग ठीक आहे म्हटलं. मग तो बघा तोच काढतोय. परत मी म्हणजे नारळाबा होतोय का हे करतोय का असं पण बघणं गरजेचं आहे. कारण ते व्यवस्थित तरी पण बोलला नाही लावायचंच म्हणून घेऊन गेलो. लावते तो कसं काढतोय कसं बघा त्याची म्हणजे त्याला एवढा इंटरेस्ट आहे. म्हणजे विचार करा की आताच्या ह्या मुलांना पण इंटरेस्ट पाहिजे असतो. जी आता माझा मुलगा सेकंड झालं त्याचं
रिपोर्ट कार्ड वगैरे आला तर हे 3rd जातो हा 3rd गेला तो. तर 3rd पण जाऊन म्हणजे मुलांना कसं एक क्रिएटिव्हिटी, गावी जाणं हे करणं थोडंसं पाहिजे असतं, बाहेर सगळ्यांच्या वातावरणात फिरणं, दुसरीकडे पण किंवा आवड पण असणं, तोच करतोय. तुम्ही बघू शकता थोडंसं मी साईडने म्हणजे हे केलं, खड्डा वगैरे खाल्ला नाही तर त्याने सर्व केलेलं आहे. बऱ्यापैकी तो करतो आणि त्याला आवडतं म्हणून. आता तो आणि झाडांना पण मोस्ट ऑफली काय करतो, कधी कधी मला प्रॉब्लेम होतो तोच देतो पाणी वगैरे सगळं कधी, आणि आवडीने पण देतो, असं नाही आहे की नाही. त्याने बघा ते पूर्ण व्यवस्थित टाकून सगळी माती वगैरे टाकली आणि नंतर पाणीसुद्धा ओत लवकर खूप, म्हणजे त्याची एवढी घाई की बा हां, आणि त्याचा विचार की नारळाला लगेच नारळ लागणार आहेत. हे असं कधी होतं का सांगा मला, नाही लागणार. पण तरीसुद्धा तो म्हणे की नाही येतील लगेच मम्मी, येतील लगेच, त्या आहे ते. मग तरीसुद्धा पाणी वगैरे टाकलं, ते जे होतं त्या म्हणजे ह्याच्यातलं आणलं होतं बकेटमध्ये, ज्यात नारळ होते त्यातूनच व्यवस्थित लावलं. आणि मग त्याला थोडंसं वाटलं बरं की बा हां मी लावलं म्हणून. इकडे तिकडे जी मोठी झाडं आहेत ना तिकडे पण त्याचं लक्ष की हे ते बघत होतं खूप सारं. आणि मेन म्हणजे त्याला आवडतं, हे पण मला कधीतरी बरं वाटतं की आवड आहे त्याला म्हणून. पण लहान मुलांना आवडही झाली पाहिजे. तो फिरतोय बघा तरीसुद्धा ना त्याच्यात स्प्रे हातात आहे आणि तो झाडांना, जी मोठी झाडं आहेत ना त्याच्यावरती थोडेसे आलेले आहेत छोटे छोटे म्हणतात तर, तसं त्याला पाणी मारतोय सॉरी. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि काही अडचण असेल तर नक्की कमेंट करूनही सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू.